गाझामधील अल जौनी शाळा आणि 2 घरांवर इस्रायलने हल्ला केलाय. यात 34 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. एपी वृत्तसंस्थेनुसार यामध्ये 19 महिला आणि 6 मुलांचाही समावेश आहे. अहवालानुसार ही शाळा नुसरीत निर्वासित शिबिरातील युनायटेड नेशन्स डिझास्टर रिस्पॉन्स एजन्सीची होती, ज्यामध्ये पॅलेस्टिनी निर्वासित राहत होते. यामध्ये UNRWAच्या 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाच्या राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असून साऱ्या जगाचे लक्ष या भेटीकडे लागून राहिलं होतं. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढील महिन्यात रशियात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेसाठी वैयक्तिकरित्या निमंत्रित केले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकीचा प्रस्ताव देखील दिला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल पाकिस्तानाविरोधात मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोजेक्टमध्ये मिळवणाऱ्या चीनच्या मदतीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. पाकिस्तानाविरोधात करण्यात आलेले सक्त कारवाई कायम असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितलंय. दरम्यान ज्या चीनी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे त्यांचा पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रोजेक्टच्या पुरवठ्यात सहभाग असल्याचं सांगण्यात आलंय. मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडीत 16.4 एकर जमीन खरेदी केली आहे. हंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनी सोबत मायक्रोसॉफ्टने 520 कोटी रुपयांना हा व्यवहार केलाय. याआधी मायक्रोसॉफ्टने डेटा सेंटर उभारणीसाठी 2 वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती. मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. अमेरिकेचे पाकिस्तान विरुद्धची कठोर भूमिका कायम आहे. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणाऱ्या अनेक संस्थांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने निर्बंध लादलेत. पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पुरवठ्यात सहभागी असल्याचा दावा केलेल्या चीनी संशोधन संस्थेसह अनेक कंपन्यांवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निर्बंध लादले. मात्र या निर्णयावर चीन आणि पाकिस्तानकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. भारतात अनेकदा हिजाब किंवा बुरखा बंदी केल्याने वाद झालेत. अनेक शाळांनी भारतात हिजाब बंदी करण्याचा निर्णय घेतला होता, पण वाद वाढू लागल्यानंतर हा निर्णय त्यांनी मागे देखील घ्यावा लागलाय. भारतात देखील हिजाबावर बंदी घालण्याची मागणी होती, पण त्याला देखील वेळोवेळी विरोध झाला होता. आता मुस्लिम बहुमूल देशात देखील हिजाब आणि इतर धार्मिक कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली. पुण्याच्या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी कंपनीने मोठे पाऊल उचलले. देशात सॅटेलाइट लॉन्च करणारी नाईब ही पहिली कंपनी ठरणार आहे. भारत सरकारच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 4 कंपन्यांना मिळून हा सामंजस्य करार करण्यात आलाय. यानुसार येत्या 24 महिन्यात पहिली सॅटेलाइट कंपनी लॉन्च करण्यात येणार आहे. पुण्याची चाकण औद्योगिक वसाहतीत असलेली नाईब कंपनी खासगी सॅटेलाइट लॉन्च करणार आहे. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सने गेल्या 5 वर्षांमध्ये झपाट्याने विस्तार केलाय. वर्ष 2030 पर्यंत फॉर्च्यून 500 कंपन्या म्हणजे जगभरातील टॉप 500 कंपन्यांपैकी 70% कंपन्या भारतात विस्तार करतील. नॅस्कॉम आणि जिनोव्हा यांनी जारी केलेल्या इंडिया GCC लँडस्केप रिपोर्ट अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. वार्षिक हिंसाचाराने होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये जिरीबाममध्ये काही अज्ञात लोकांनी आज पहाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पेटवून दिले. पोलीस चौकीपासून अवघ्या 200 मीटरवर हे केंद्र होतं. बोरोब्रेका भागात ही घटना पहाटे घडली. जाळपोळीच्या वेळी केंद्रात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. जिरीबाममध्ये 7 सप्टेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. आसामच्या गुवाहाटी जवळील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याला काल हिंसक वळण लागलंय. अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या गेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात मुस्लिम जमावाने हल्ला केलाय. यामध्ये अनेक पोलीस जखमी झालेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात
2 हल्लेखोरांचा मृत्यू झालाय. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी गुवाहाटीच्या पूर्व उपनगरातील सोनापूर भागातील कचुतली गावात कारवाई करण्यात पोहोचले होते तेव्हा हिंसाचार झालाय. NIA खलिस्तानी विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आली. मोंगा, अमृतसर, गुरुदासपूर, जलंधर आणि इतर भागात 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले. गेल्या वर्षी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NIA मोठी कारवाई केली आहे. लंडन हल्ल्याप्रकरणी NIAच्या तपासात महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालाय. CBIने केजरीवाल यांना 26 जून रोजी दारू धोरण प्रकरणी अटक केली होती. त्यांना EDच्या ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना EDने दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळालाय. त्यानंतर आता त्यांना पुन्हा दिलासा मिळालाय. कथित दारू घोटाळा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी केली आहे. सलग 3 विजयांची नोंद करून भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आणि काल चौथ्या सामन्यात दक्षिण कोरियाला 3-1 ने पराभूत केले. प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोने इतिहास रचलाय. सोशल मीडियावर एकूण 1 अब्ज म्हणजे 100 कोटी फॉलोअर्स मिळवणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरलाय. ही माहिती त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. या यशाचा आनंद साजरा करताना त्याने एक पोस्टर देखील जारी केले ज्यावर लिहिले 1 बिलियन ड्रीम्स 1 जर्नी. रोनाल्डोने प्रत्येक पावलावर त्याला साथ दिल्याबद्दल, प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्याच्या पठाण चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. भारतीय सुपरस्टार कलाकारांमध्ये शाहरुख खानचा मान उंचावणारा चित्रपट म्हणजे जवान. शाहरुख खानने सोशल मीडियावर त्याच्या अधिकृत हँडलवरून ही माहिती दिली आहे आणि त्याच्या जवानचे जापानी पोस्टर देखील त्याने शेअर केलंय. शाहरुख खानने हे पोस्टर शेअर करताना म्हटलंय, एक कथा न्यायाची, सुडाची, खलनायक आणि नायकाची तरुणांची कहाणी जपानमधील थिएटर्समध्ये पहिल्यांदाच येत आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.